हाय फ्रेंड्स, चला आपण बघूयात रिपोर्ट रायटिंग. न्यूज रिपोर्ट आपल्याला बऱ्याच वेळेला असतो आणि त्याचे आपल्याला मार्क्स पण छानपैकी 4-5 मार्कांना प्रश्न पण असतो. कशा प्रकारे लिहायला पाहिजे न्यूज रिपोर्ट ते मी तुम्हाला सांगतो. ओके, कोणताही एखादा विषय असेल त्या बातमीचं एक हेडिंग ज्याप्रमाणे आपण लिहितो तसंच आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचं असतो. बातमीचं हेडिंग ज्याप्रमाणे असतं त्याच प्रकारचं आपल्याला ते लिहायचं असतं. ठीक आहे. आता कोणतं एक सब्जेक्ट घेऊन टाकू, सपोज ब्लड डोनेशनचा. तर जो पण कोणता त्यातला सब्जेक्ट असेल तो सेंटरला लिहायचा. 2 वाक्य, 2 साईडच्या मध्यभागी तो येईल अशा प्रकारे बघा आणि लिहा. सपोज आपण ते लिहिलं ब्लड डोनेशन कॅम्प. शांतीनगर. ठीक आहे. आता इथे ब्लड डोनेशन कॅम्प बद्दल आपण एक रिपोर्ट लिहिण्याचा प्रयत्न करूया. इथे मी काय काय केलं म्हणजे रिपोर्ट लिहितोय. लक्षात घ्या, रिपोर्ट रायटिंग. आता मी काय काय केलं समजून घ्या. इथे बी जो आहे तो काय केला, कॅपिटल केला. सी कॅपिटल, डी कॅपिटल, एच कॅपिटल. इन मधला आय मात्र कॅपिटल नाही केला. ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये आर्टिकल घ्यायचे नाही. नंतर याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स, एम इज, वॉज, टू बी चे फॉर्म घ्यायचे नाही. आणि जर प्रिपोजिशन घेतले तर प्रिपोजिशन शिवाय वाक्य कंप्लीट होत नाही. प्रिपोजिशन घ्या पण ते प्रिपोजिशनचं लेटर स्मॉल करायचं. बाकी आपण इकडे कॅपिटल केलंय. इथपर्यंत समजलं? येस. आता एक लक्षात आणखी घ्या की याचं जे टायटल असतं ते नेहमी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतं पण त्याच्यामध्ये टू बीचं रूप काढलेलं असतं. जे हेल्ड जो आहे हा सेकंड फॉर्म नाहीये, थर्ड फॉर्म. ब्लड डोनेशन कॅम्प वॉज हेल्ड इन शांतीनगर असं ते आहे ऍक्च्युअली. ठीक आहे ना. तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा, वॉज हेल्ड, वेअर टेकिंग, वॉज ऑर्गनाइज्ड. अशा प्रकारे वॉज, वेअर प्लस V3 ही रचना जर तुम्ही वापरायला घेतली तर तुम्हाला रिपोर्ट रायटिंग अतिशय सोपं जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणताही रिपोर्ट रायटिंगचा प्रश्न जर आला ना तर तुम्हाला पहिल्यांदा तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहायचा आहे आणि पास्ट टेन्स मध्ये लिहायचा आहे. सिंपल पास्ट वापरता आलं वॉज, वेअर, पीपी तर तुम्हाला हे खूप छान होणार आहे V3. ठीक आहे ना. बघा, कुठली घटना आहे नाशिकची सपोज, तर त्याची डेडलाईन लिहून टाका वाटलं तर. नाशिक किती तारखेची घटना आहे, कालच घडली असणार तर तुम्ही ती कोणती पण एक तारीख त्या दिवशी लिहून टाकू शकता. ठीक आहे. 13 मार्च 2022 तुम्ही डेडलाईन लिहून टाकली. हे कोणीतरी हा रिपोर्ट तयार केलेला असणार आहे ना, म्हणून त्यांचं पण नाव टाकून द्या. बाय द स्टाफ रिपोर्टर म्हणा, बाय द प्रेस रिपोर्टर म्हणा, बाय द स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणा, काही पण म्हणा याच्याशी संलग्न असलेला. आता ब्लड डोनेशन कॅम्प त्याच्याबद्दल माहिती कोण, विद्यार्थी कशाला देईल, विद्यार्थी शाळेबद्दलची काही माहिती असली, कॉलेज बद्दलचा एखादा प्रोजेक्ट असला त्याची माहिती देतील. म्हणून ते बाय द स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह लिहिण्याची गरज नाही कारण तो ब्लड डोनेशन कॅम्प आहे. बरोबर. मग ती वृत्तसेवा जी कोणती असेल ते त्याच्याबद्दल रिपोर्ट लिहितील म्हणून त्यांचं काहीतरी नाव देऊन टाकू आपण. इथं बाय द रिपोर्टर म्हटलं तरी चालेल, स्टाफ रिपोर्टर म्हटलं तरी चालेल, प्रेस रिपोर्टर म्हटलं तरी चालेल, रिप्रेझेंटेटिव्ह म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. बाय अवर रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. काही पण लिहा तुम्ही, काही अडचण नाही. म्हणजे स्टाफ रिपोर्टर लिहा सपोज. हे काय लिहिलं आपण की हे कोण लिहितंय हे कळायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. आता आपल्याला लिहायचा पूर्ण तो रिपोर्ट. आता रिपोर्ट लिहिण्याची सुरुवात कशी करणार, हेच लिहायचं परत एकदा. पण याच्यामध्ये मगाशी आपण काय लिहिलं नव्हतं, वॉज, वेअर वगैरे लिहिलेलं नव्हतं ना. आता आपण ते सगळे लिहायचे परत एकदा. ठीक आहे. इथून सुरुवात केली तरी चालेल. एक ब्लड डोनेशन कॅम्प आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहितोय म्हणून ब्लड डोनेशन कॅम्पने सुरुवात केली. ठीक आहे ना. वॉज ऑर्गनाइज्ड. yesterday. आता पहिल्या पॅरामध्ये नेहमी प्रयत्न करायचा की ती घटना कधी, कुठे, कशी, केव्हा घडली या प्रकारच्या डबल शब्दांचे आपल्याला उत्तर त्यामध्ये सांगता आले पाहिजे. त्याचा विचार करून मग लिहायचं. मग हा ब्लड डोनेशन कॅम्प झाला, ते झाला काल झाला. ठीक आहे ना. बरं, मग कोणातर्फे आयोजित करण्यात आला होता ते पण आपल्याला माहित पाहिजे. मग ब्लड डोनेशन कोणी पण थोडी ना करणार आहे की ब्लड डोनेशन जी रक्तपेढी असणार तेच करणार ना, ब्लड बँकच करणार. मग ब्लड बँकचं नाव पण लिहून टाकायचं. कोणती पण एखादी ब्लड बँक तुम्हाला माहित असलेली नाव लिहून टाका.
A blood donation camp was organized here yesterday by Arpan Blood Bank, नाशिक. पहिल्यांदा आपण त्याचा एकदम महत्त्वाचा भाग लिहून टाकल्यानंतर आता हळूहळू हळूहळू आपण एक गोष्ट मला सांगू. ठीक आहे. लोकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला असं म्हणायचं असेल तर पुढे आपण कॅरी करून लगेच लिहून टाकू शकतो. पीपल showed great enthusiasm to this initiative. ज्यांना कोणाला रिपोर्टची प्रॅक्टिस करायची आहे त्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा रिपोर्ट रायटिंगची प्रॅक्टिस करत असाल तेव्हा त्याच्यामध्ये कोणकोणते तुम्ही हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब वापरता त्यांना अंडरलाईन करत चला. म्हणजे तुम्हाला कळतं की अच्छा मी हे वापरले याप्रमाणे. जसं की मी आता इथे कोणकोणते वापरले 2 मिनिटं चेक केलं आपण तर आपण इथे वॉज वापरलं, वॉज ऑर्गनाइज्ड. बरोबर. अजून आपण काय वापरलं इथे शोड. म्हणजे आपल्याला कळतं की हो बरोबर म्हणजे मी तिथे पॅसिव्ह वॉइस वापरला, मी ते पास्ट टेन्स वापरला, या गोष्टी आपल्याला त्याच्यातून कळत असतात. ते लिहायचं. परत तुम्ही पॅरा करू शकता, 2 पॅरामध्ये लिहू शकता, 1 पॅरामध्ये लिहू शकता. त्याच्याबद्दल काही वाद नाही. तुम्हाला जितकं लिहायचं तितक्या प्रभावी तुम्ही रिपोर्ट लिहू शकता. ठीक आहे ना. आता आपण म्हणू की याला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली, संध्याकाळी 5 वाजता उपक्रम संपला. अशा आपल्याला लिहायचे जे वेळ लिहायचे ना आपल्याला. इट इज वेल नोन दॅट वेल नोन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. काय माहिती सगळ्यांना की ब्लड आर्टिफिशियली तयार करता येत नाही. तो असं थोडंसं जनरल नॉलेज आपण त्यात लिहिलं तर त्या रिपोर्टला थोडंसं गोडवा येईल. ब्लड कॅन नॉट बी created artificially. ब्लड आपण आर्टिफिशियली क्रिएट करू शकत नाही. तो पण पॅसिव्ह व्हॉइस वापरलाय बी क्रिएटेड. ना तुम्ही पण शक्यतो अशा प्रकारच्या रचना वापरा. न्यूज मधल्या रिपोर्ट मधल्या ज्या पण रचना असतात त्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतात. याची काळजी घ्या कारण तिथे कोण ती काम करतोय याला व्हॅल्यू नसतं तर कोणतं काम केलं जातंय याला व्हॅल्यू असते. सो blood is gathered or collected no in the form of blood bags. थ्रू म्हणजे च्या मार्फत च्या मधून ब्लड डोनेशन कॅम्प्स. आता ह्या आजच्या प्रोग्रामचं सुरुवात इथले कॉर्पोरेटर त्यांनी केलं, नगरसेवकांनी केलं असं आपल्याला म्हणायचं तर आपण त्या प्रकारे पण म्हणू शकतो. This camp was inaugurated. म्हणजे तुम्ही दुसरं याचं उद्घाटन केलं मी असं म्हणतोय ते तुम्ही स्टार्टेड सुद्धा म्हणू शकता. बाय द कॉर्पोरेटेड द कॉर्पोरेटर. कॉर्पोरेटर म्हणजे कोण? नगरसेवक. इन दिस एरिया मिस्टर प्रमोद पवार. काहीतरी नाव देऊन टाकायचं एक. आता आपल्याला आणखी रिपोर्ट लिहायचा आहे हा, त्यामुळे याच्या पुढे आपण कॅरी करणार आहोत. आणखी तुम्हाला जर लिहायचं लिहून झालं असेल एवढं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता कारण मी पुसून टाकणार आहे. आपल्याला पुन्हा लिहायचं पुढे ना. पुढे कॅरी करूयात. दिस कॅम्प वॉज इनॉग्रेटेड. परत एकदा वॉज वापरला, इनॉग्रेटेड वापरला, पॅसिव्ह वॉइस वापरला. बाय कॉर्पोरेटर ऑफ दिस एरिया मिस्टर प्रमोद पवार. आपण सांगू शकतो की त्यांनी पण ब्लड डोनेट केलं. He also donated. आता आपल्याला his blood म्हणायचं आपल्याला.
पुसूवरचं ठीक आहे. He also donated his blood. Showing the example of good leadership. काहीतरी वाक्य वापरा जेणेकरून तुमचा रिपोर्ट चांगला होईल. हा, रिपोर्ट त्यावेळेला छोटी छोटी भाषणं झाली ते पण तुम्ही सांगू शकता. Some speeches were also given in this small event. इथे पण परत वर वापरला, गिवन वापरला. तुम्हाला रिपोर्ट मोठा लिहायचा आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला स्टफ टाकता येईल, काय काय मसाला टाकता येईल याचा विचार करा. बऱ्याच वेळेला आपल्याला रिपोर्ट लिहिता येतो, आपल्याला 2-4 ओळी लिहिता येतात आणि त्यानंतर आपलं मटेरियल संपून जातं, पुढे काय लिहायचं हेच आपल्याला कळत नाही. म्हणून रिपोर्ट लिहिताना खूप मुलांना कमी मार्क्स मिळण्याचं हे कारण आहे की काय लिहू, पुढे मटेरियल संपून गेलं, आपण जेवढं पाठ केलं होतं तेवढं राहिलं बाजूलाच. अशा वेळेला तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी काय आहे, तुमचा स्वतःचा विचार करण्याचा पैलू काय आहे हे खूप महत्वाचं आहे. ते त्याच्यामध्ये होता ऑटोमॅटिक तुम्हाला काही काही नवीन 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 आठवत जाईल. ठीक आहे ना. People came ahead to donate the blood in large numbers. लक्षात घ्या, सेकंड फॉर्म आणि V3 हे दोनच फॉर्म्युला आपल्याला वापरायचे इथे जास्त करून. मग केम अहेड आपण वापरलं, इथे लोक मोठ्या संख्येने पुढे आले. आफ्टर ईच डोनेशन, प्रत्येक रक्तदानानंतर त्या डोनरला काय चहा आणि बिस्किट देतात पार्लेची. माहिती का तुम्ही आणखी दिलं नसेल, रक्तदान केलं नसेल तुम्ही, आम्ही केले बऱ्याच वेळेला. रक्तदान केलं की आपल्याला मस्तपैकी पार्लेचा पुडा मिळतो, एकच पुडा, छोटासा पुडा आणि चहा मिळतो मस्तपैकी. आफ्टर ईच डोनेशन ए पार्ले पॅक, स्मॉल पार्ले पॅक, कोणतेही तुम्ही नाव सांगू शकता, कोणते बिस्किट मिळेल, पार्लेच मिळवायचं काय नाही. and tea was served to the donor. आता इथे was served असं म्हटलंय, म्हणजे रिपोर्ट मध्ये आपल्याला was where V3 ही रचना आपल्याला जास्त वापरायची. कोणी सर्व केला हे महत्त्वाचं नाही, काय सर्व केला हे महत्त्वाचं आहे. आपण सांगू शकतो की लोकांच्या चेहऱ्यावर एक सॅटिस्फॅक्शन बघायला मिळालं, ते पण तसंच परत एकदा पॅसिव्ह व्हॉइस मध्येच. तुम्हाला जितकं पॉइंट मध्ये सांगता येईल तितकं सगळं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सांगा, पास्ट टेन्स मध्ये सांगा, सिंपल पास्ट मध्ये सांगा. Great a satisfaction was seen. आता परत मी इथे काय म्हटलं, was seen म्हटलंय, लक्षात घ्या. सॅटिस्फॅक्शन वॉज ए काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन म्हणू शकता, काय पण म्हणू शकता तुम्ही, इथे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता. A kind of satisfaction was seen on the faces of the donors. Blood donors. तुम्ही सांगू शकता की काही काही डोनर्स असे होते की त्यांनी आतापर्यंत 100 वेळा रक्तदान केलेलं आहे. असे पण काही डोनर्स असतात बरं का. आपण दर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी रक्तदान करू शकतो, कारण आपण परत रिक्रिएट होतो, नवीन आपण तयार होत असतो. आणि त्यामध्ये पण अशी काही माणसं आहेत, माझ्या बघण्यात काही माणसं आहेत की ज्यांनी 100 वेळा रक्तदान दिलंय. बघा मित्रांनो, म्हणजे एका वर्षात तुम्ही 3 ते 4 वेळा जर रक्तदान करू शकत असाल, जर तुम्ही 100 वेळा रक्तदान करताय म्हणजे 25 वर्ष सलग नॉन स्टॉप तुम्ही रक्तदान करताय, याचा अर्थ किती ग्रेट आहात ना. तर अशी पण काही समाजात माणसं आहेत, त्यांचा स्पेशल सत्कार केला जातो
अशा उपक्रमांमध्ये. There were some donors who had donated. परत येईल परत donated, had donated. जेव्हा पण had येईल ना, hadचा अर्थ होतो दिलं होतं, केलं होतं. There were some donors who had donated the blood more than 100 times. इससे टाइम्स पर कितनी है? त्यांचा स्पेशल सत्कार केला गेला ते पण आपण लिहू शकतो, ते पण पॅसिव्ह वॉइस मध्ये सांगा. They were honored by the chief guests. चीफ गेस्टच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला. तुम्ही खूप अवघड म्हणी वापरल्या पाहिजे तरच तुमचा रिपोर्ट खूप छान होईल असं नाही. ठीक आहे ना. रायटिंग स्किल म्हणजे काय, मी एका चांगल्या स्टाईल मध्ये न चुकता ना अचूक प्रकारे मी लिहू शकतो, याला म्हणायचं रायटिंगचं स्किल. तुमच्या लेवलला तुम्हाला जितकं तुम्हाला झेपतंय, जितक्या प्रकारे तुम्हाला लिहिता येतंय तितक्या प्रकारे तुम्ही लिहा. खूप मोठे मोठे प्रोव्हर्ब्स ज्याचे अर्थ आपल्याला माहित नाहीयेत, खूप डिफिकल्ट वर्ड्स जे आपण कधी बघितलेले नाहीयेत असे वापरले म्हणजेच रिपोर्ट खूप छान होतो असं काही नाही. People responded them with clappings. म्हणजे अप्लॉज पण म्हणू शकता, बिग हँड्स पण म्हणू शकता, काय पण म्हणू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे समजतंय त्या लँग्वेज मध्ये तुम्ही लिहू शकता. राईट ना. हळूहळू रिपोर्ट पुढे 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 जात असतो. आपण म्हणू शकता की दिवसभरामध्ये कमीत कमी एक साधारणतः 2000 पिशव्यांचं संकलन झालं. 2000 म्हणजे खूप झाल्या, पण काय हरकत आहे. Throughout the day, near about 2000 bags were gathered. 2000 bags blood was gathered. Near about 2000 blood bags blood was gathered. It was a good achievement असं पण आपण सांगू शकता. It was quite a good achievement. आणि शेवट करू शकता की संध्याकाळी 5 वाजता या उपक्रमाचा शेवट करण्यात आला ना. येस. शेवट पण आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. The blood donation program was ended in the evening at 5 PM. आपण सांगू शकतो आणखी आपल्याला काही नवीन सांगायचं असेल तर की अशा उपक्रमांची समाजामध्ये गरज आहे आणि असे अधिकाधिक उपक्रम घेतले गेल्यास समाजाला एक चांगली दिशा मिळू शकते. असं काहीही तुम्हाला जे काही त्याच्याबद्दलचं एका ओळीमध्ये जर कमेंट सांगायचे असेल तुम्ही सांगू शकता. नाही जर कमेंट सांगितली तरी पण इथपर्यंत तो प्रोग्राम एंड झाला असं आपण सांगू शकता. इट वॉज ए ग्रेट सक्सेस. आपण इन शॉर्ट दिस वॉज ए ग्रेट सक्सेस असं मी त्याला कन्क्लूड पण करू शकता. ठीक आहे ना. बऱ्यापैकी आपण लिहिलंय इथे. तर रिपोर्ट लिहिताना काय काय करायला पाहिजे आपण पाहिलं. महत्वाच्या गोष्टी आपण कोणकोणत्या नोट केल्या की रिपोर्ट लिहिताना पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहा. ठीक आहे. नंतर तो
पास्ट टेन्स मध्ये लिहा, नंतर त्याला कोणी केलं याच्यापेक्षा कोणाच्या मार्फत ती गोष्ट केली गेली त्याचं जास्त त्याच्याबद्दल आपल्याला सांगायला पाहिजे. ठीक आहे ना. मला वाटतं तुम्हाला रिपोर्ट रायटिंग बद्दल थोडस याच्याबद्दल कल्पना आली असेल. हा, थांबूया तिथे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल, काही कळलं असेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांना ही लिंक जरूर पाठवा म्हणजे त्यांना पण त्याचा फायदा होईल. ओके, टेक केअर, बाय.